हॉटेल्सपेक्षा आपल्या एमटीडीसीच्या प्रॉपर्टीजमध्ये त्या मानाने रेट्स कमी आहेत. फोर टुरिझम हा अतिशय महत्वाचा विषय तुम्ही हाती घेतलेले आहे. त्याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की फोर टुरिझम वाढवण्यासाठी आपल्या गडकिल्ल्यांकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून तुम्ही येत्या काळामध्ये काय करताय? मी आता ते आपल्याला जे बोललो ना आता बघा प्रतापगड, तुम्ही आता प्रतापगड बघितला तर थोडंसं ते अस्तव्यस्त तिथलं सगळं तुम्हाला व्यवस्था दिसेल, पण काम सुरू आहे आता. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी काय सांगितलेलं, 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसा होता तसा करा. आपण खूप इतिहास तज्ञांशी चर्चा केली, जुने इतिहास तज्ञांकडचे सगळे त्यांच्याकडचे जे दाखले संदर्भ होते त्याचं टिप्पण केलं. आता बुरुजाचं काम आपण त्यासारखं डिझाईन आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या सल्ल्यानं त्या पद्धतीनं करतोय. तटाचं काम, पायऱ्यांचं काम अगदी आहे तसं जुनं जे तळी आहेत प्रतापगडवरती त्या तळ्यांना ब्लास्टिंग बिस्टिंग कुठेही न करता तिथलं जे मलमा साठलेला आहे किंवा खराब अवस्थेमध्ये आहे ते स्वच्छ करून नैसर्गिक झरे जे आहेत त्या तळ्याला आलेले ते जिवंत करण्याचं काम, उद्भव बळकट करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय. मी जसं म्हणलं रायगडच्या पायथ्याशी आपण जिजाऊ सृष्टी करतोय. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा आपण आता शिवजन्मोत्सवाच्या काळामध्ये आपण त्यावेळी शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिवनेरीच्या पायथ्याला या ठिकाणी पर्यटन विभागाकडनं भरवत असतो. म्हणजे पोवाडी सादरीकरण, दानपट्टा, मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जिवंत देखावा, हे सगळं करतो आपण. हे जे करतोय ना मॅडम, माझं तेच म्हणणं आहे, हे देशातल्या सुद्धा म्हणजे तुम्ही केरळचा उल्लेख केला, हिमाचलचा केला, राजस्थानचा केला, अगदी दिल्लीचा असेल किंवा परदेशातला असेल, हे त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ठीक आहे, सोशल मीडियावर आपण पोचवतोय, ब्रँडिंग करायचं काम आपण ज्या ज्या कंपनीनं आपल्या पर्यटन विभागाकडनं दिलं त्यांना सांगतोच आहे, पण कसं आहे त्याला आपण म्हणतो माउथ पब्लिसिटी ही झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून माझी कल्पना अशी आहे की टूर ऑपरेटर्स हे चांगलं माध्यम आहे, विशेषतः परदेशी पर्यटक अट्रॅक्ट करायला. आणि तो जर आमचा प्रयत्न यशस्वी झाला तर मला वाटते वर्षभरामध्ये परदेशी पर्यटकांचा ओढा हा महाराष्ट्राकडे वाढलेला पाहायला मिळेल आपल्याला. खरंय, कारण टुरिझम इंडस्ट्री किंवा